नाशिकमधील एका मोठ्या कंपनीत साहेब म्हणून काम करणारा 45 वर्षीय पुरुष होता. त्याचे नाव महेश होते. तो दिसायला खूप सुंदर होता आणि त्याला अनेक महिला आकर्षित होत होत्या. त्याच्या पत्नीचे नाव रेखा होते. ती एक साधी आणि सुंदर स्त्री होती. रेखा आणि महेशचे लग्न 15 वर्षापूर्वी झाले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. महेशने अनेकदा रेखाला विश्वासघात केला होता. तो अनेकदा ऑफिसमधील महिलांशी संबंध ठेवत असे. रेखाला याबद्दल माहीत होते, परंतु ती त्याच्यावर काही बोलत नव्हती. ती त्याच्यावर खूप प्रेम करत होती आणि त्याला सोडू इच्छित नव्हती. एक दिवस महेश ऑफिसमधून घरी उशीर आला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. रेखाला त्याच्याबद्दल काहीतरी गडबड वाटली. तिने त्याला विचारले, काय झालं? तुम्ही इतके उशिरा का आहात? महेशने सांगितले, मला आज ऑफिसमध्ये एक अतिशय सुंदर मुलगी भेटली. तिचे नाव प्रियंका आहे. ती एक नवीन कर्मचारी आहे. तिने मला खूप प्रभावित केले. रेखाला महेशच्या बोलण्यातून त्याच्यावर प्रेम निर्माण झाल्याचे जाणवले. तिला थोडीशी ईर्ष्या वाटली, परंतु तिने ती दाबून टाकली. तिने महेशला सांगितले, ठीक आहे, तू प्रियंकासोबत बोलू शकतोस, पण तिच्याशी फक्त मैत्री कर. तिच्यासोबत प्रेम करू नकोस. महेशने रेखाला आश्वासन दिले, मी तुझ्याशी नेहमी प्रामाणिक राहीन. मी फक्त मैत्री करेन. परंतु महेशचे वचन पूर्ण झाले नाही. त्याने प्रियंकासोबत प्रेमसंबंध निर्माण केले. ते दोघे अनेकदा ऑफिस बाहेर भेटत असत. ते एकमेकांना प्रेमाळ संदेश पाठवत असत. एक दिवस महेश आणि प्रियंका ऑफिस बाहेर भेटत असताना त्यांना रेखा बघून बसली. रेखाला खूप राग आला. तिने महेशला विचारले, तुम्ही मला खोटे का बोलतात? तुम्ही प्रियंकासोबत प्रेम करत आहात. महेशला रेखाचा राग पाहून भीती वाटली. तो तिच्यासमोर हात जोडून म्हणाला, मला माफ करा. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. रेखाने महेशला सांगितले, तुम्ही आता मला कसेही पटवून देऊ शकत नाही. तुम्ही माझ्या विश्वासाचा गैरवापर केला आहे. मी तुम्हाला सोडून देणार आहे. रेखाने महेशला सोडून दिले. महेशला खूप पश्चाताप झाला. त्याला रेखाशिवाय राहता येत नव्हते. त्याने रेखाला परत मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु रेखाने त्याला माफ केले नाही. महेशला कळे की त्याने रेखासोबत जे काही केलं आहे तो चुकीचा होता. त्याने रेखाला खोटे सांगून आणि तिचा विश्वासघात करून तिच्यावर अन्याय केला होता. तो रेखाशिवाय राहू शकत नव्हता. तो तिला परत मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत राहिला. एक दिवस रेखाला महेशची कदर झाली. तिला समजले की महेश तिच्यावर किती प्रेम करतो. तीही महेशवर प्रेम करत होती. तिने महेशला माफ केले. महेश आणि रेखा पुन्हा एकत्र आले. ते दोघेही खूप आनंदी होते. त्यांनी एकमेकांशी कधीही खोटे न बोलण्याचे वचन दिले. त्यांनी एकमेकांच्या प्रेमात अधिकाधिक खोल जात राहिले.